जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्या ठिकाणी आपण 60 दिवसाचा स्पोकन इंग्लिश कोर्स पूर्ण करत आहोत. याच्या पूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता. बघा, त्या ठिकाणी आपण प्रेझेंट टेन्स आणि त्याचे जे 4 प्रकार पडतात त्याला व्यवस्थितपणे अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यावरती जास्तीत जास्त उदाहरणे आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. बघा, आज आपण शिकणार आहे सिंपल पास्ट टेन्स, त्याला पास्ट इंडेफिनिट असं पण म्हटलं जातं. बघा, हा कधी वापरायचा? भूतकाळात पूर्ण झालेल्या क्रिया दर्शवण्यासाठी याचा वापर केला जातो. उदाहरणार्थ बघा, मी पाणी प्यायलो, ठीक आहे, भूतकाळामध्ये घडलेलं आहे. मी शाळेत गेलो, मी चित्रपट पाहिला. जेव्हा क्रियापदाच्या शेवटी, बघा हे तर तुम्ही लक्षात ठेवा की जेव्हा क्रियापदाच्या शेवटी ला, ली, ले किंवा लो हे आलेले असेल तेव्हा ते साध्या भूतकाळातील आहे असे ओळखायचे. एखादं वाक्य जर तुम्ही वाचलं आणि त्याच्या शेवटी तर जर ला, ली, ले, लो असा उच्चार निघत असेल तर तो कुठल्या काळातलं वाक्य आहे? सिंपल पास्टमधलं आहे, म्हणजेच पास्ट इंडेफिनिटमधलं आहे. हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे. बघा, हा एक पॉईंट लक्षात ठेवा. भूतकाळात सवयी दाखवण्यासाठी, जसं की ती त्याला नियमितपणे या हॉटेलमध्ये भेटत असते, ठीक आहे. भूतकाळामध्ये ती नियमित एखादी गोष्ट करत होती, त्यावरून लक्षात ठेवा. सी मेट हिम, ती भेटायची त्याला रेग्युलरली, नियमितपणे इन दिस हॉटेल, ह्या हॉटेलमध्ये. आणखीन ही नोट करून घ्या. भूतकाळातल्या सवयी दाखवण्यासाठी यूज टू व वूडचा वापर जास्त केला जातो. याचा वापर न करता कोणाचा वापर केला जातो? यूज टू किंवा वूडचा, परंतु याचा सुद्धा वापर केला जातो, हे पण लक्षात ठेवा. पुढे बघा, या वाक्याचे 6 प्रकार, जसं की प्रत्येक टेन्समध्ये आपण 6 प्रकार पाहिलेले आहेत. या प्रकारामध्ये पण एक वाक्य जर घेतलं तर त्याचे 6 प्रकार पडतात. हे आपण व्यवस्थितपणे पाहणार आहोत. बघा, होकारार्थी इंग्लिशमध्ये काय म्हणतो? अफर्मेटिव्ह. प्रश्नार्थी इंटरोगेटिव्ह. नकारार्थी निगेटिव्ह. नकारार्थी प्रश्नार्थी निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह. WH प्रश्नार्थी, WH इंट्रोगेटिव्ह आणि WH नकारार्थी प्रश्नार्थी, म्हणजेच WH निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस, ठीक आहे. बघा, जसं की बघा, होकारार्थी वाक्य कुठलं? राजू शाळेत गेला. होकारार्थी, कुठल्याही प्रकारचा नकार नाही आणि कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारलेला नाही, म्हणजे होकारार्थी वाक्य आहे. दुसरं बघा, प्रश्नार्थी, राजू शाळेत गेला का, ठीक आहे. शेवटी का लावून प्रश्न विचारलेला असतो. इंट्रोगेटिव्ह म्हणजेच प्रश्नार्थी वाक्य असतं. कसं? फक्त हो किंवा नाही या शब्दांमध्ये उत्तर द्यायचं असतं. त्याच्यानंतर बघा, राजू शाळेत गेला नाही. नकारार्थी वाक्य आहे. राजू शाळेत गेला नाही का? बघा, नाही पण आले आणि का पण आले, म्हणजे नेगेटिव्ह पण आहे आणि इंट्रोगेटिव्ह पण आहे. इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थी, ठीक आहे. त्याच्यानंतर राजू शाळेत केव्हा गेला? केव्हाने प्रश्न विचारला आहे. केव्हा WH वर्ड आहे, म्हणजेच WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आणि राजू शाळेत का गेला नाही? बघा, का आले, WH वर्ड आहे आणि नाही पण आले, म्हणजेच WH निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, हे पण लक्षात ठेवा. बघा, वाक्याच्या एका प्रकाराला व्यवस्थितपणे शिकण्याचा प्रयत्न करूया. बघा, अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच होकारार्थी वाक्य. सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट लिहावं लागतं. सब्जेक्ट काय असतं? वाक्यामधली जी क्रिया जो करत असतो त्याला सब्जेक्ट असं म्हणतो आपण. त्याच्यानंतर V1 असतं, क्रियापदाचं दुसरं रूप, आणि ऑब्जेक्ट आणि RS. ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर RS. बघा, हा एकमेव असा काळ आहे की जेथे कर्ता म्हणजेच काय? सब्जेक्ट, याच्यानंतर V2 म्हणजेच क्रियापदाचं दुसरं रूप लिहावं लागतं, ठीक आहे. तुमची जर क्रियापदाची रूप पाठ नसली किंवा फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो, ते जर तुमचं पाठ नसलं तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता. आपण 1000 वर्ब्स या नावाने एक प्लेलिस्ट बनवलेली आहे. बघा, वाक्य, तो दूध प्यायला. याच्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे? तो, म्हणजेच ही. सब्जेक्ट कोण आहे? तो, म्हणजेच ही. त्याच्यानंतर V2, पिणे. क्रियापद काय? पिणे, म्हणजेच ड्रिंक. त्याचं दुसरं रूप काय आहे? ड्रँक. दुसरं रूप V2. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट काय? दूध, म्हणजेच मिल्क. ही ड्रँक मिल्क, तो दूध प्यायला. अशा प्रकारे लक्षात ठेवा. RS म्हणजेच रिमाइनिंग सेंटेन्स, याच्यामध्ये नाही. जर वाक्य मोठं असतं तर बाकीचं जे उरलेला पार्ट आहे तो याच्या पुढे आपण लिहिला असता.
त्याच्यानंतर बघा दुसरं वाक्य, सुरेशने चित्रपट पाहिला. सुरेशने चित्रपट पाहिला. ठीक आहे, पाहणे क्रिया आहे, कोण करते? सुरेश करतो. सुरेश आपला सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट लिहिला आपण सुरेश. ठीक आहे. त्याच्यानंतर पाहणे क्रियापद, पाहणे म्हणजेच वॉच आणि त्याचं दुसरं रूप वॉच्ड. काय? वॉच्ड. सुरेश वॉच आणि चित्रपट म्हणजे अ मूव्ही. अ मूव्ही. सुरेश वॉच अ मूव्ही म्हणजेच सुरेशने चित्रपट पाहिला. बघा छोटी छोटी उदाहरणं आपण घेतलेले आहेत. याच्यानंतर जो आपण व्हिडिओ अपलोड करत असतो त्याच्यामध्ये आपण 30 एक्झाम्पल्स म्हणून उदाहरणं घेऊन आलेलो असतो या काळाशी संबंधित, ज्या ठिकाणी छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत सर्व प्रकारचे सेंटेन्सेस घेतलेले असतात आपण. बघा तिसरं वाक्य आहे, ते शाळेत गेले. ते शाळेत गेले. सब्जेक्ट कोण आहे आपलं? ते म्हणजेच दे. त्याच्यानंतर गेले म्हणजेच जाणे, त्याचं दुसरं रूप काय? वेंट. गो त्याचं दुसरं रूप काय? वेंट. आणि शाळेत म्हणजे टू स्कूल. दे वेंट टू स्कूल. ते शाळेत गेले. अशा प्रकारे. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, ती सोमवारी भारतात आली. ती सोमवारी भारतात आली. सब्जेक्ट कोण आपलं? ती म्हणजेच शी. भारतात आली म्हणजे अरायव. ठीक आहे, अरायव. अरायव त्याचं दुसरं रूप अरायव. कम पण म्हणतो आपण, अरायव पण म्हणतो. ठीक आहे. सी अरायव इन इंडिया भारतात ऑन मंडे सोमवारी. सी अरायव्ड इन इंडिया ऑन मंडे. ती सोमवारी भारतात आली. अशा प्रकारचं वाक्य आहे, लक्षात ठेवा. इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच प्रश्नार्थी वाक्य. कशा प्रकारचे प्रश्नार्थी वाक्य? शेवटी का लावून आपण मराठीमध्ये विचारतो, ज्याचं उत्तर आपल्याला हो किंवा नाही या शब्दांमध्ये द्यायचं असतं. ठीक आहे. याचा फॉर्म्युला बघा. या ठिकाणी डीडचा वापर करतो. प्रश्न उच्चारण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? डीडचा वापर करतो. कारण ह्याला स्वतःचं हेल्पिंग वर्ब नसतं. जसं की वॉज, वर, विल, शाल, यम, इज, आर हे जे हेल्पिंग वर्ब आहेत ना, याला स्वतःचे नाहीत. आपण पाहिले सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर डायरेक्ट फी टू आहे, मध्ये कोणत्याही प्रकारचं हेल्पिंग वर्ब नाही. पण ह्या ठिकाणी प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला डीड घ्यावं लागतं. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर फी वन, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स. बघा या काळामध्ये प्रश्न विचारण्यासाठी हेल्पिंग वर्ब म्हणून डीडचा वापर करतो. सब्जेक्ट नंतर क्रियापदाचं पहिलं रूप लिहिलं जातं. हे महत्त्वाचं आहे. बघा होकारार्थी वाक्य लिहिताना आपण सब्जेक्ट नंतर क्रियापदाचं दुसरं रूप लिहितो, परंतु या ठिकाणी ज्यावेळेस आपण डीडचा वापर करतो त्यावेळेस फक्त क्रियापदाचं पहिलं रूप लिहायचं. हे लक्षात ठेवा. बघा आणखीन एक लक्षात ठेवा, आपलं सब्जेक्ट अनेक वचन असो किंवा एक वचन असो, डीडचाच वापर केला जातो. ठीक आहे. याला जसं की डू, डज. डू आणि डज हे दोन होते सिम्पल प्रेझेंटमध्ये. दोघांपैकी एकाचा वापर आपल्याला करावा लागत होता. आता या ठिकाणी एकच आहे, म्हणजेच सब्जेक्ट हा एक वचन असो अनेक वचन असो कुठला जरी असला तरी डीडचा वापर केला जाणार. हे पण लक्षात ठेवा. बघा पहिलं वाक्य आहे, तो दूध प्यायला का? तो दूध प्यायला का? या ठिकाणी सुरुवातीला डीड लिहायचं. डीड लिहिलं. त्याच्यानंतर सब्जेक्ट. सब्जेक्ट कोण आहे? तो म्हणजेच ही. त्याच्यानंतर पिणे, पहिलं स्वरूप लिहायचं आहे पिणे, ड्रिंक. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट काय? दूध म्हणजेच मिल्क. डीड ही ड्रिंक मिल्क म्हणजे तो दूध प्यायला का? अशा प्रकारे. बघा पुढचं वाक्य आहे, सुरेशने चित्रपट पाहिला का? या ठिकाणी सुरुवातीला डीड लिहायचं आहे. आपण डीड लिहिणार. त्याच्यानंतर सब्जेक्ट आहे सुरेश, डीड सुरेश. क्रियापदाचं पहिलं रूप. क्रियापद काय? पाहणे. याला वॉच असं म्हटलं जातं, वॉच. आणि चित्रपट म्हणजेच अ मूव्ही. डीड सुरेश वॉच अ मूव्ही म्हणजे सुरेशने चित्रपट पाहिला का? अशा प्रकारे. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, ते शाळेत गेले का? ते शाळेत गेले का? सुरुवातीला डीड लिहायचं. डीड आपण लिहिणार. त्याच्यानंतर ते म्हणजेच दे. फी वन काय? जाणे. काय म्हटलं जातं त्याला? गो. डीड दे गो. आणि शाळेत म्हणजेच टू स्कूल. शेवटी प्रश्नचिन्ह. डीड दे गो टू स्कूल? ते शाळेत गेले का? बघा पुढचं वाक्य आहे, ती सोमवारी भारतात आली का? सुरुवातीला लिहायचं डीड आपण लिहिणार. त्याच्यानंतर सब्जेक्ट कोण आपलं? ती म्हणजेच शी. ठीक आहे. आली म्हणजे येणे, ज्याला कम असं म्हणतो. फी वन काय? कम. भारतात टू इंडिया. आणि सोमवारी म्हणजेच ऑन मंडे. डीड सी कम टू इंडिया ऑन मंडे म्हणजेच ती सोमवारी भारतात आली का? अशा प्रकारचं वाक्य आहे.
पुढे बघा पुढचा वाक्याचा प्रकार आहे निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारार्थी वाक्य. फॉर्म्युला काय आहे, सुरुवातीला सब्जेक्ट लिहायचं, त्याच्यानंतर डीड लिहायचं, त्याच्यानंतर नॉट लिहायचं, त्याच्यानंतर V1 लिहायचं, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स. बघा याच्यामध्ये लक्ष द्या, तुम्ही या ठिकाणी डीड आणि नॉट यांना वेगवेगळं पण लिहू शकता, नाहीतर डिडंट असं पण लिहू शकता. बघा या काळात नकारार्थी वाक्य लिहिताना सब्जेक्ट नंतर डीड नॉटचा वापर करावा व V1 लिहावं. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. डीड नॉट त्याच्यानंतर V1. बघा काय पहिलं वाक्य, तो दूध प्यायला नाही, नकारार्थी वाक्य आहे, भूतकाळामध्ये झाले आणि नकारार्थी आहे. बघा सुरुवातीला तो लिहायचं आहे म्हणजे सब्जेक्ट काय आपला ही. ठीक आहे, त्याच्यानंतर डीड नॉट, ही डीड नॉट पिणे, V1 काय पिणे म्हणजेच ड्रिंक आणि दूध म्हणजे मिल्क. ठीक आहे, ही डीड नॉट ड्रिंक मिल्क, तो दूध प्यायला नाही, किंवा असं पण म्हणू शकता तुम्ही ही डिडंट ड्रिंक मिल्क. ठीक आहे, ज्यावेळेस डीड आणि नॉटला एकत्र लिहिचाल त्यावेळेस डिडंट माहीत आहे ना कसं लिहायचं असेल, डी ड ट अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचं वाक्य आहे सुरेशने चित्रपट पाहिला नाही. आपला सब्जेक्ट आहे सुरेश, सुरेश आपण लिहिला, त्याच्यानंतर डीड नॉट आपण लिहिलं, त्याच्यानंतर पाहणे त्याला वॉच असं म्हटलं जातं, वॉच लिहिलं, त्याच्यानंतर चित्रपट म्हणजेच अ मूव्ही. सुरेश डिड नॉट वॉच अ मूव्ही म्हणजे सुरेशने चित्रपट पाहिला नाही, अशा प्रकारे लक्षात ठेवा. बघा एकाच प्रकारचं वाक्य आहे ज्याला आपण 6 प्रकारे ट्रान्सलेट केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला पण समजावं. ठीक आहे, म्हणून पुढे बघा पुढचं वाक्य आहे ते शाळेत गेले नाहीत. सुरुवातीला सब्जेक्ट ते म्हणजेच दे, त्याच्यानंतर डिड नॉट, क्रियापदाचं पहिलं रूप गेले म्हणजे जाणे, गो आणि शाळेत म्हणजे टू स्कूल. दे डिड नॉट गो टू स्कूल म्हणजे ते शाळेत गेले नाहीत, अशा प्रकारे. पुढे बघा पुढचं वाक्य ती सोमवारी भारतात आली नाही. शी लिहिलं सुरुवातीला, सब्जेक्ट आपलं ती म्हणजेच शी, त्याच्यानंतर डिड नॉट आपण लिहिलं, त्याच्यानंतर येणे म्हणजे कम. ठीक आहे, शी डिड नॉट कम भारतात टू इंडिया सोमवारी ऑन मंडे. शी डिड नॉट कम टू इंडिया ऑन मंडे, लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा वाक्याचा प्रकार आहे नेगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. बघा हे लिहिताना सुरुवातीला डीड लिहायचं, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर V1, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर RS. बघा या काळात नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य लिहिताना सुरुवातीला हेल्पिंग वर्ब डीडचा वापर करावा. जर नॉटला डीडसोबत लिहायचं असल्यास डिडंट असले. कसं बघा फॉर्म्युला हाच आहे, डीड प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस RS. परंतु तुम्हाला जर नॉटला सुरुवातीला लिहायचं असलं डीड बरोबर तर काय येणार, डिडंट येणार. काय डिडंट असं येणार. डिडंट आलं तर या ठिकाणी नॉटची जागा कोण घेणार, V1 घेणार, म्हणजे हा इकडे निघून जाणार आणि नंतर V1 येणार, ऑब्जेक्ट येणार आणि रिमाइनिंग सेंटेन्स येणार, अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा वाक्य काय आहे, तो दूध प्यायला नाही का. बघा प्रश्न पण आहे आणि नकारार्थी वाक्य आहे. ठीक आहे, प्रश्न कसा आहे, शेवटी का लावलेला आहे, म्हणजेच या ठिकाणी काय येणार, सुरुवातीला डीड आपण लिहिलं, त्याच्यानंतर सब्जेक्ट काय तो म्हणजेच ही, डीड ही, त्याच्यानंतर नॉट आपण लिहिलं, त्याच्यानंतर V1 पिणे म्हणजेच ड्रिंक आणि त्याच्यानंतर दूध म्हणजे मिल्क. डीड ही नॉट ड्रिंक मिल्क म्हणजे तो म्हणजेच तो दूध प्यायला नाही का, अशा प्रकारे. बघा जर तुम्ही नॉटला डीडसोबत लिहिलं तर कसं लिहिणार, डिडंट. काय येणार सुरुवातीला डिडंट, त्याच्यानंतर ही, त्याच्यानंतर ड्रिंक आणि त्याच्यानंतर मिल्क, अशा प्रकारे पण लिहू शकता. पुढे बघा पुढचं वाक्य आहे सुरेशने चित्रपट पाहिला नाही का. सुरुवातीला डीड लिहिलं, त्याच्यानंतर सब्जेक्ट कोण आहे सुरेश लिहिलं, त्याच्यानंतर नॉट लिहिलं, त्याच्यानंतर पाहणे V1 वॉच आणि चित्रपट म्हणजेच अ मूव्ही. सुरेश डिड नॉट वॉच अ मूव्ही किंवा डिडंट सुरेश वॉच अ मूव्ही. ठीक आहे, दोन्ही प्रकारे लिहू शकता. पुढे बघा पुढचं वाक्य आहे ते शाळेत गेले नाहीत का. सुरुवातीला डीड आपण लिहिलं, त्याच्यानंतर सब्जेक्ट काय आपलं ते म्हणजेच दे, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर जाणे, त्याचं V1 काय जाणे म्हणजेच गो. डीड दे नॉट गो आणि शाळेत म्हणजे टू स्कूल. डीड दे नॉट गो टू स्कूल ते शाळेत गेले नाहीत का, अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचं वाक्य आहे ती सोमवारी भारतात आली नाही का.
सुरुवातीला डीड आपण लिहिलं, त्याच्यानंतर ती म्हणजेच शी, ठीक आहे. त्याच्यानंतर नॉट लिहिलं, त्याच्यानंतर येणे म्हणजेच कम, V1 आहे कम. त्यानंतर भारतात टू इंडिया आणि सोमवारी म्हणजे ऑन मंडे. डीड शी नॉट कम टू इंडिया ऑन मंडे, अशा प्रकारे लक्षात ठेवा, ठीक आहे. पुढे बघा, पुढचा वाक्याचा प्रकार आहे WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे WH प्रश्नार्थी वाक्य. सुरुवातीला WH लिहायचं, त्याच्यानंतर डीड, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर V1, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स. बघा कशा प्रकारचं वाक्य आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस, ठीक आहे. दुसऱ्या नंबरला जे वाक्य पाहिलं होतं त्या प्रकारचं वाक्य आहे. फक्त WH वर्ड आपल्याला सुरुवातीला लिहावं लागतं. बघा WH वर्ड काय असतो आपल्याला माहीत आहे. वॉट, वेअर, वेन, विच, हाऊ, हू, हे जे वर्ड आहे ते काय WH आहेत, ठीक आहे. हे आपण मागे शिकलेलोच आहे डिटेल्समध्ये. जर तुम्ही सुरुवातीपासून व्हिडिओज पाहत असाल तर तुम्हाला सांगायची गरज नाही. बघा या काळात WH प्रश्नार्थी वाक्य लिहिताना फॉर्म्युला इंट्रोगेटिव्ह प्रकारचा असतो, ठीक आहे. फक्त सुरुवातीला WH वर्ड लिहावा लागतो, हे लक्षात ठेवा. बघा एक वाक्य घेऊया. तो दूध केव्हा प्यायला, ठीक आहे. या ठिकाणी बघा केव्हानं प्रश्न विचारला आहे, म्हणजेच सुरुवातीला आपल्याला काय लिहायचं WH वर्ड कोणता आहे, केव्हा. इंग्लिशमध्ये काय म्हणतो त्याला, फेन. त्याच्यानंतर डीड आपण लिहिलं, त्याच्यानंतर तो म्हणजेच ही, फेन डीड ही, पिणे म्हणजे काय ड्रिंक, V1च लिहायचे ना ड्रिंक, आणि त्याच्यानंतर दूध म्हणजे मिल्क. फेन डीड ही ड्रिंक मिल्क, तो दूध केव्हा प्यायला, अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचं वाक्य आहे सुरेशने चित्रपट कोठे पाहिला. सुरुवातीला बघा या ठिकाणी कोठे आले म्हणजेच फेअर लिहिणार आपण WH वर्ड. त्याच्यानंतर डीड लिहिलं, सब्जेक्ट कोण आहे सुरेश लिहिणार. त्याच्यानंतर V1 काय पाहणे म्हणजेच वॉच, आणि चित्रपट म्हणजे अ मूव्ही. फेअर डीड सुरेश वॉच मूव्ही म्हणजे सुरेशने चित्रपट कोठे पाहिला, अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचं वाक्य आहे ते शाळेत कसे गेले. कसे म्हणजेच हाव, ठीक आहे. प्रश्न विचारला आहे. सुरुवातीला हाव लिहिणार आपण WH वर्ड, त्याच्यानंतर डीड लिहिलं, सब्जेक्ट काय ते म्हणजेच दे, त्याच्यानंतर गेले म्हणजे जाणे गो, त्याच्यानंतर शाळेत म्हणजे टू स्कूल. हाऊ डीड दे गो टू स्कूल, ते शाळेत कसे गेले, अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचं वाक्य आहे ती सोमवारी भारतात का आली, ठीक आहे. काने प्रश्न विचारला आहे. का शेवटी नाही लागले, काम मध्ये लागले म्हणजे WH वर्ड आहे. का म्हणजेच काय व्हाय, सुरुवातीला लिहिलं आपण. त्याच्यानंतर डीड लिहिलं, सब्जेक्ट कोण आहे ती म्हणजे शी लिहिलं. त्याच्यानंतर बघा V1 काय येणे कम, ठीक आहे. भारतात टू इंडिया आणि सोमवारी ऑन मंडे. व्हाय डीड शी कम टू इंडिया ऑन मंडे म्हणजे ती सोमवारी भारतात का आली, अशा प्रकारे वाक्य आहे, लक्षात ठेवा. WH निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. बघा सुरुवातीला WH वर्ड लिहायचा, त्याच्यानंतर डीड, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर V1, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स. बघा ज्यावेळेस तुम्ही नॉटला डीड्सची एकत्र लिहिचाल त्यावेळेस कसं फॉर्म्युला कसा बनणार बघा. WH त्याच्यानंतर डिडंट, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर V1, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर RS रिमाइनिंग सेंटेन्स. कोणत्याही वाक्याचा वापर करून तुम्ही हे वाक्य ट्रान्सलेट करू शकता. बघा वाक्य कसं आहे, तो दूध का प्यायला नाही, ठीक आहे. कानं प्रश्न विचारला आहे, प्रश्नार्थी वाक्य कसला WH प्रश्नार्थी वाक्य, आणि नकार पण आला याच्यामध्ये म्हणजेच WH निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य, लक्षात ठेवायचं. बघा सुरुवातीला WH वर्ड लिहायचा, का म्हणजेच व्हाय लिहिलं आपण. त्याच्यानंतर डिडंट दुसऱ्या फॉर्म्युलाचा वापर करून या ठिकाणी लिहिलेला आहे व्हाय डिडंट. त्यानंतर सब्जेक्ट कोण आहे तो म्हणजेच ही. त्याच्यानंतर V1 काय पिणे ड्रिंक, आणि त्याच्यानंतर दूध म्हणजेच मिल्क. व्हाय डिडंट ही ड्रिंक मिल्क म्हणजे तो दूध का प्यायला नाही. किंवा जर तुम्ही नॉटला वेगळं करून लिहिलं तर कसं लिहिणार, व्हाय डीड ही नॉट ड्रिंक मिल्क, ठीक आहे. दोन्ही प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचं वाक्य आहे सुरेशने चित्रपट का नाही पाहिला, ठीक आहे. कानं प्रश्न विचारला आहे. सुरुवातीला व्हायला येणार WH वर्ड, त्याच्यानंतर डीड या ठिकाणी लिहिलं. त्याच्यानंतर बघा सब्जेक्ट कोण आहे सुरेश लिहिला, ठीक आहे. त्याच्यानंतर नॉट एका ठिकाणी लिहूया. त्याच्यानंतर पाहणे V1, वॉच लिहिलं, आणि त्याच्यानंतर चित्रपट म्हणजे मूव्ही, ठीक आहे. पहिल्या फॉर्म्युलाचा वापर करून या ठिकाणी लिहिलेला आहे, ट्रान्सलेट केलेलं आहे. वाक्य कसं बनले बघा, व्हाय डीड सुरेश नॉट वॉच अ मूव्ही म्हणजे सुरेशने चित्रपट का नाही पाहिला, ठीक आहे.
किंवा सुरेशने चित्रपट का पाहिला नाही असं पण तुम्ही म्हणू शकता. बघा कसं, व्हाय डिडंट सुरेश वॉच अ मूव्ही, ज्यावेळेस तुम्ही नॉटला डिडशी एकत्र करतात त्यावेळेस अशा प्रकारे लिहू शकता. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे ते शाळेत केव्हा गेले नाहीत. ते शाळेत केव्हा गेले नाहीत. बघा केव्हानं प्रश्न विचारला म्हणजे फेन येणार या ठिकाणी. त्याच्यानंतर डीड किंवा डिडंट ठीक आहे, दुसरा नंबरचा फॉर्म्युला घेतलेला आहे. फेन डिडंट, ते म्हणजेच दे. त्याच्यानंतर जाणे गो, V1 आहे ना ते, आणि शाळेला म्हणजे टू स्कूल. फेन डिडंट दे गो टू स्कूल, ते शाळेला केव्हा गेले नाहीत अशा प्रकारचं ट्रान्सलेशन आहे, लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे ती सोमवारी भारतात का आली नाही. कानं प्रश्न विचारला आहे. का म्हणजेच व्हाय सुरुवातीला लिहिणार. त्याच्यानंतर डिडंट लिहिलं. त्याच्यानंतर ती म्हणजेच शी लिहिलं. त्याच्यानंतर एने, V1 काय आपलं, V1 काय एने म्हणजेच कम लिहिलं. त्याच्यानंतर भारतात म्हणजे टू इंडिया, आणि सोमवारी म्हणजे ऑन मंडे. व्हाय डिडंट शी कम टू इंडिया ऑन मंडे, म्हणजेच ती सोमवारी भारतात का आली नाही. ठीक आहे, अशा प्रकारे ट्रान्सलेट करू शकता. दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला समजले असतील. कोणताही वापर करून तुम्ही वाक्याचं ट्रान्सलेशन करू शकता या काळातील. बघा, जर तुम्हाला कोणता टॉपिक, कोणता प्रकार जर समजला नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. थँक्स फॉर वॉचिंग.